पुण्यातील विसर्जन मिरवणुका रेंगाळल्या आहेत। अनेक रस्ते बंदच आहेत। मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्यातील विसर्जन मिरवणुका या रेंगाळल्या आहेत। मंगळवारपासून विसर्जन मिरवणुका निघालेल्या आहेत। त्यामुळे अनेक रस्ते हे बंद ठेवण्यात आले होते। विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती रस्ते बंद ठेवण्यात आले होते। आजही या ठिकाणी मिरवणुका या सुरूच आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। अद्याप अनेक रस्ते बंद असल्याने पुण्यातील विविध भागात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अनंत चतुर्दशीपासून मंगळवारी आपण पाहतोय की विसर्जन मिरवणुका या निघालेल्या होत्या। आज बुधवारी सकाळपर्यंत या मिरवणुका अद्यापही रस्त्यांवरच आहेत आणि त्यामुळे आता कुठेतरी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। विसर्जनाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील काही रस्ते बंद ठेवण्यात आले होते। पर्यायी मार्ग या ठिकाणी देण्यात आले होते। मात्र आता आजही या ठिकाणी आपण पाहतोय मिरवणुका या अद्यापही रस्त्यावरती रेंगाळलेल्या आहेत आणि त्यामुळे आता आज सकाळी निघालेले जे कर्मचारी आहेत, चाकरमानी आहेत, ते कुठेतरी या रस्त्यांमध्ये अडकलेले पाहायला मिळतात। वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। रस्त्यांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। अद्याप अनेक मोठमोठे गणपती विसर्जन हे बाकी आहेत। मंगळवारपासून विसर्जन मिरवणुका या निघालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही महत्त्वाचे जे रस्ते आहेत ते बंद ठेवण्यात आले होते। मात्र आज सुद्धा या मिरवणुका रस्त्यांवरच रेंगाळलेल्या पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, सध्याची काय परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे। खरं तर आता 26 तास उलटून गेलेले आहेत। 26 तास उलटून देखील मोठ्या प्रमाणामध्ये आणखी मंडळ जी आहेत ती टिळक रोड, बाजीराव रोड असेल किंवा कुमठेकर रस्ता असेल, लक्ष्मी रोड असेल, केळकर रोड असेल, या सगळ्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये पथकं अजूनही आहेत। डीजे डॉल्बी सिस्टीम आहे आणि त्यामुळे बराचसा वेळ जो आहे तो जातोय। सध्या पोलिसांकडून लवकरात लवकर अलका चौकामध्ये या सगळ्या मंडळांना आणलं जातंय आणि तिथून पुढे नदीपात्रामध्ये हे सगळे मंडळांना घेऊन जायला जात आहे। परंतु अजून देखील जे आहे ते 2 ते 2.5-3 तास लागण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील शहरामध्ये जी आहे ती झालेली पाहायला मिळते। मोठे रस्ते जे आहेत ते बंद असल्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरती मोठी गर्दी पुणेकरांनी केलेली पाहायला मिळते आणि मोठ्या यंत्रणेवरती ताण जो आहे ती संपूर्ण मिरवणूक रेंगाळल्यामध्ये झालेली पाहायला मिळते। त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे वाहतूक कोंडी हा पुणेकरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि या वाहतूक कोंडीला सोडवण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नाही, कारण का संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती सध्या या संपूर्ण मिरवणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये झाली आहे। तर प्रशासनाचा ताण जसा जसा मिरवणूक रेंगाळली जाते तसा तसा ताण जो आहे तो वाढला जातोय। त्यामुळे लवकरात लवकर ही संपूर्ण मिरवणूक संपवणं धन्यवाद रोहन, आपण पोलिसांसमोर दिलेल्या आव्हानात्मक सविस्तर बनलेलं आहे। माहितीसाठी।